जय शिवराय, जय शंभूराजे मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत। आजचा व्हिडिओसुद्धा काहीतरी नवीन टॉपिक आणि असा जबरदस्त टॉपिक तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। या विषयावर व्हिडिओ बनवायचा नव्हता, पण परिस्थिती अशी काही चालू आहे की मला ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचा वाटला। काही मतं असे मनामध्ये असतात की सर्वांसमोर मांडले पाहिजे आणि त्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे, अशा पद्धतीचा एक विषय तुमच्यासमोर मी घेऊन आलेलो आहे। जेव्हापासून सार्वत्रिक निवडणुका, पंचवार्षिक निवडणुका जेव्हापासून सुरू झालेल्या आहेत, त्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये निवडणुकीचा जो प्रचाराचा प्रोपगेंडा असतो किंवा प्रचाराची जी रणधुमाळी असते ही वेगवेगळ्या प्रकारची असते किंवा प्रचाराचं जे टार्गेट असतं हे वेगळ्या पद्धतीचं असतं। कधी ते बेरोजगारीवर झालं, तर कधी ते अन्न वस्त्र निवारावर झालं, तर कधी ते धर्माच्या गोष्टीवर झालं। पण आताच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हल्ली ह्या सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत, त्या हळूहळू जातीच्या दिशेने जात लागलेल्या आहेत। त्याच पद्धतीचा विषय आज तुमच्यासाठी मी नवीन घेऊन आलो होय। सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणावर मोर्चे चालू आहेत, विशेषतः मराठा समाजाचा जो आरक्षणाचा लढा चालू आहे तो अनेक वर्षापासून चालू आहे। आता याबद्दल ओबीसी समाज हा मराठा आरक्षणाला विरोध करतो आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण नको, आणि जे लोक याला विरोध करत आहेत ते काही ओबीसी नेते मंडळींना जर आपण काही प्रश्न विचारले, त्यांना सर्वात महत्त्वाचा जर प्रश्न तुम्ही विचारला की मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये आरक्षण का नको, तर त्यांचं सर्वांचं एकच उत्तर येतं। काही ऑथेंटिक किंवा काही कायद्यामध्ये बसणारे उत्तर त्यांचे येत नाही। त्यांचं उत्तर एकच येतं की ओबीसी समाजामध्ये ऑलरेडी 400 जाती आहेत आणि 400 जातीमध्ये जर एक मराठा समाज जर पडला तर ताटामध्ये जे काही भरलेलं आहे ते ऑलरेडी ओबीसी समाजालाच कमी पडतं आहे, मराठा समाजाला कुठून देणार। ओके, म्हणजे त्यांना त्यांच्या पोटापाण्याचं पडलेलं आहे, त्यांनी त्यांची हे मत सर्वांसमोर ठेवलेलं आहे। पण त्यांनी असा कधी विचार केला का की ऑलरेडी तुमच्या ताटामध्ये ते आहेच, पण मराठा समाजाच्या ताटामध्ये तर काहीच नाही आहे ना। मराठा समाजाचं ताट हे नेहमी रिकामच आहे। तुमच्या ताटामध्ये काहीतरी आहे, ते तुम्हाला थोडं थोडं का होईना भेटतं आहे, पण मराठा समाजाच्या मुलांना काहीच भेटत नाही आहे। यावर तुम्हाला विचार करा वाटत नाही आहे का? तुमचं स्वतःचं असं वैयक्तिक मत तुम्हाला असं स्वतःच्या मनाला खात नाही आहे का की बाबा आपल्याला भेटतं आहे, त्यांना ते दिसतसुद्धा नाही आहे। त्यामुळं मराठा समाजाचा हा प्रयत्न आहे की कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं त्यांना आरक्षण हे भेटलंच पाहिजे। ह्या पद्धतीचा लढा सध्या महाराष्ट्रामध्ये जातीचा राजकारणाचा लढा चालू आहे। यालाच काही लोक राजकारणाचं रूप देत आहे, राजकारणाच्या पद्धतीने त्यांना हँडल करत आहेत। आता विषय घेऊ आपण काही ओबीसी नेत्यांचा। ओबीसी नेत्यांमध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती येतात सध्या छगन भुजबळांचं नाव चर्चेमध्ये यासाठी येतं आहे की जेव्हा मराठा आरक्षणाचा लढा की मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे, त्यावेळेस छगन भुजबळ यांनी जोराचा विरोध मराठा आरक्षणाला केलेला आहे। एकीकडे ते म्हणतात माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, तर दुसरीकडे ते म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। सध्या जे राज्य शासनाला आरक्षणाची मर्यादा केंद्र शासनाने लावून दिलेली आहे, 50%वर कोणाला आरक्षण देता येत नाही। आणि मराठा समाजाला 2 वेळेस आरक्षण दिलं होतं, पण ते दोन्ही वेळेस कायद्याच्या चौकटीमध्ये टिकलं नाही, ते कायद्याच्या चौकटीमधून त्याला उडून देण्यात आलं। त्यामुळे मराठा समाजाची मागणी अशी आहे की 50%च्या आत, आणि एकच त्याला मार्ग असा आहे की ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। ह्या पद्धतीची मागणी मनोज जरांगे पाटलाच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आलेली आहे किंवा राज्य शासनाच्या समोर ठेवण्यात आलेली आहे। त्यांच्या ह्याच मागणीला विरोध करताना छगन भुजबळ यांनी सातत्यानं मराठा आरक्षणाचा विरोध केलेला आहे। एकीकडे ते म्हणतात मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, तर दुसरीकडे ते म्हणतात ओबीसीच्या आरक्षणाला मी धक्का लागू देणार नाही। म्हणजे निव्वळ क्लिअर कट ते ओबीसीचे नेते आहेत असं सर्वांसमोर दाखवतात। पत्रकार लोकसुद्धा, वेगवेगळ्या टीव्ही चॅनलचे लोकसुद्धा त्यांच्या नावाखाली छगन भुजबळ ओबीसी नेते अशा पद्धतीचा उल्लेख करतात आणि ते कुठेही म्हणत नाही की मला ओबीसीचा नेता म्हणू नका। ते उलट स्वतःहून ओबीसीचा प्रश्न समोर ठेवतात, ओबीसीच्या लढ्यासाठी लढतात। उलट ही चांगली गोष्ट आहे, ते त्यांच्या समाजासाठी, त्यांच्या जातीसाठी ते पुढे येत आहेत, ही उलट चांगली गोष्ट आहे। मराठा समाजाच्या सुद्धा नेतृत्वाने त्यांच्याकडनं काहीतरी शिकण्याजोगं आहे। पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर एक गोष्ट डिस्कस करावीशी वाटते। जर छगन भुजबळ साहेब फक्त ओबीसीचा विचार करत असेल, तर त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये, जे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, येवला मतदारसंघामध्ये आपले मराठा बांधव आहेत की नाही, ते काय करताय, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आला पाहिजे। जर त्यांना फक्त कळकळा हा ओबीसी समाजाचा असेल, तर ओबीसी समाजाला त्यांना मतदान देऊ द्या ना, बरोबर आहे का नाही? येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही त्यांना दाखवायला पाहिजे की आपला मराठा समाज कशा पद्धतीनं काय करू शकतो, काय नाही करू शकत, ते निव्वळ गृहीत धरत आहे आपल्या लोकांना। ओके, आता ते जे काही विधानसभेवर सातत्याने निवडून जातात, यामध्ये मराठा समाज त्यांना मतदान करत नाही आहे का? किंवा राष्ट्रवादीमध्ये त्यांना कोणी मराठा लोक त्यांना मतदान करत नाही आहे का? त्यांचे जे सगळे कार्यकारी अधिकारी आहेत, त्यांचं जे काही पूर्ण राजकीय त्यांचा पट्टा आहे, त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत, त्याच्यामध्ये मराठा समाजाचे तरुण मुलं नाही आहेत का? ते क्लिअर कट असं सांगतायत की मला ह्या लोकांची गरज नाही आहे, तुम्ही ते समजून घ्या, तुम्ही त्यांच्या सत्रांच्या, तुम्ही त्यांचे ताटं उचलू नका। त्यांना आपली गरजच नाही, मराठा समाजाच्या मतदानाची त्यांना गरज नाही, मराठा समाजाच्या कार्यकर्त्याची त्यांना गरज नाही। त्यामुळे मराठा समाजाने ह्या गोष्टीतून काहीतरी शिकायला पाहिजे। ते स्वतः तुम्हाला धुडकावून लावतात, ते फक्त विचार करतात ओबीसी लोकांचा, ओबीसी समाजाचा।
जर एखादा लोकप्रतिनिधी जो असतो ना, लोकप्रतिनिधीचं काम काय असतं की सर्वांना सोबत घेऊन चालणं. पण हे लोकप्रतिनिधी सर्वांना सोबत न घेऊन चालता फक्त ओबीसी समाजाला सोबत घेऊन चालत आहे. मराठा समाज त्यांच्यासाठी काहीच महत्त्व देत नाही किंवा ती मराठा समाजाला काडीची किंमत देत नाही. मग यानुसार मराठा समाजाच्या लोकांनी, मराठा समाजाच्या मतदारांनी, तुम्ही येवला मतदारसंघातील मराठा समाजाचं मतदान बघा, ते कशा पद्धतीने डिवाईड झालं किंवा ते मराठा समाजाचं मतदान छगन भुजबळ साहेबाला किती पडलेलं आहे यावर थोडं ऑब्झर्वेशन करा. ते मतदान त्यांना नाही जरी पडलं तर त्यांना ओबीसी लोक आहेत ना निवडून आणून देणारे. त्यामुळे मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे की जर मतदानच करायचं असेल ना तर बिनधास्त जात बघून मतदान करा. कारण की हल्ली महाराष्ट्रामध्ये तोच एक फॅशन चालू आहे. संविधानामध्ये जे सगळं दिलेलं आहे की सर्व माझे बंधू आहेत, सर्व माझे भाऊ आहेत, सर्व माझे बहीण आहेत, पण जर एक भाऊ उपाशी राहत असेल आणि एक भाऊ पोटाशी राहत असेल, तुपाशी राहत असेल, तर त्या उपाशी राहणाऱ्या भावानी काय करायचं त्याचा विचार कोणी करणार आहेत का नाही. त्यामुळे जर त्याच भावानी ठरवलं की आता माझा विचार मी स्वतः करेल तर त्याच्यात गैर काय आहे. काही लोक त्यांच्या विरोधात उपोषणं करतात. आता छगन भुजबळ साहेबालाचं स्टेटमेंट असं आहे की काही ना काही कारणामुळं सातत्यानं मलाच टार्गेट केलं जातं. साहेब तुमचं लोक करतात तसे. आता संभाजीनगरमध्ये येत्या 10 तारखेला मनोज जरांगे पाटलाची जी सभा होणार आहे 14 ऑक्टोबरला अंतरवाली सराटीमध्ये, त्या सभेच्या पूर्वीची जी सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 तारखेला ठेवलेली आहे. छगन भुजबळ साहेबाच्या जी संघटना आहे, समता परिषद वगैरे काहीतरी एक संघटना तयार झालेली त्यांच्या नावाची, त्या लोकांनी संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे की मनोज जरांगे पाटलाच्या सभेला परवानगी देऊ नये किंवा तो सभा तिथं होऊ नये. आता ती सभा होणार नाही हा भ्रम मनातून काढून टाका. ती सभा होणार आणि झाल्याशिवाय राहणार सुद्धा नाही. पण कुठे ना कुठेतरी अडथळा निर्माण करायचा, कुठे ना कुठेतरी एक मनामध्ये असं दाखवून द्यायचं. आता याचा सर्व करता करविता कोण हे सर्व महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. पण मराठा समाजाने सुद्धा एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळेस विषय तो मराठा समाजाचा, मराठा समाजाच्या हक्काचा, मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा, त्यांच्या करिअरचा, तर त्यावेळेस सर्वजण आपली जात बघतात. मग आपणही आपली जात बघायला काय हरकत आहे. आता प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये आपण मुस्लिम समाजाला टार्गेट केलेलं आहे. ज्यावेळेस हिंदू मुस्लिम काहीतरी वाद होतात तर सर्वजण मराठा समाजाला पुढे करून किंवा बहुजन समाजाच्या मुलांना पुढे करून मुसलमानाचा विरोध करतात, त्यासाठी रस्त्यात उतरतात. बरोबर आहे की नाही. त्यावेळेस मराठा समाजाचा तरुण यांना लागतो. पण ज्यावेळेस मराठा समाजाच्या लोकांचा प्रश्न येतो त्यावेळेस त्यांना त्यांचा ओबीसी समाज आठवतो. आता सध्याची परिस्थिती बघा, ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील प्रत्येक खेड्यात जात आहे, प्रत्येक गावात जात आहे, प्रत्येक शहरात जात आहे, तर त्यांच्या स्वागताला तिथे प्रत्येक ठिकाणी मुस्लिम बांधव उभे आहेत. जेवढ्या वेळ त्यांची सभा चालू आहे तेवढ्या वेळ तिथे सभेमध्ये उपस्थित आहेत. चहा, पाणी, बिस्किट, वेगवेगळ्या प्रकारची सुविधा, वेगवेगळ्या प्रकारची सेवा हे मराठा समाजाच्या लोकांना मुस्लिम बांधव देत आहेत. याच्यावर काय समजावं. समाजामध्ये कोणामध्ये तेढ नाही आहे, ते तेढ असू नये ही सगळ्यांमध्ये भावना असायला पाहिजे. पण जर ओबीसी नेते जर फक्त ओबीसीचंच जर नाव गाजवत असेल तर मराठा समाजाने सुद्धा मराठा करायला काहीच हरकत नाही. बरोबर. यावर मराठा समाजाने विचार करायला हवा. त्यामुळे येवला मतदारसंघातील प्रत्येक मराठ्याला माझं आव्हान आहे. ही गोष्ट मी जाणीवपूर्वक पूर्ण होश आवाजमध्ये बोलत आहे. येवला मतदारसंघातील सर्व मराठ्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की येत्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी कोणाचा प्रचार तर करत नाही आहे, पण एक गोष्ट मात्र नक्की सांगतोय की छगन भुजबळ साहेबांना फक्त ओबीसीचं मतदान पडू द्या, ते त्यावर निवडून येतात. मराठा समाजाच्या मतदानाची त्यांना काहीच गरज नाही आहे. कार्यकर्ते त्यांचे जे मराठा असतील त्यांनी समजून घ्या की त्यांना तुमची काही गरज नाही आहे. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही आजपर्यंत छगन भुजबळ साहेब करत गेले, तर छगन भुजबळ साहेबांना तुमची काहीच गरज नाही. त्यामुळे त्यांच्या सतरंजी उचलणं बंद करा. तुम्ही काहीतरी आपल्या समाजासाठी करा. ओबीसी समाज भरपूर मोठा आहे. त्यांचं म्हणणं आहे ना जवळपास 400 जाती आहे, तर ते 400 जाती त्यांना येवला मतदारसंघात बिनविरोध निवडून देतील. त्यामुळे तुम्ही त्यांना मतदान करू नका. एखादा आपला मराठा बांधव बघा किंवा BJP तर काय करतं, ते फक्त मराठा जर असं काही चालू असेल तर ते मराठा लोकांना पुढं करणार. जसं की आशिष देशमुख साहेब यवतमाळमध्ये एका सभेमध्ये बोलले की जरांगे पाटील थापा मारताय. अरे तुम्ही स्वतः मराठा असून तुम्ही काय केलं. आता BJP तर हे करणारच आहे, कारण की इकडं मराठा लोकांना टॅकल करण्यासाठी ते कोणा ब्राह्मणाला पुढं करणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब ओबीसीच्या स्टेजवर जाऊ शकतात, ओबीसीच्या व्यासपीठावर जाऊ शकतात, पण अंतरवाली सलाटीमध्ये साधी डोकूनसुद्धा बघू शकले. एक गोष्ट लक्षात घ्या, राजकारणामध्ये कशा पद्धतीनं जातीच्या भांडणांना कशा पद्धतीनं खतपाणी घालण्यात येतं हे आपण सर्वांना बघितलं पाहिजे. त्यामुळे येवला मतदारसंघातील किंवा जे ओबीसी लोक प्रत्येक महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नेतृत्व करतात, लोकप्रतिनिधी कोणा एकाचा नसतो, लोकप्रतिनिधी सगळ्यांचा असतो. जसं तुम्ही म्हणता छत्रपती शिवाजी महाराज मराठ्यांचे नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धांचे नाही, अण्णाभाऊ साठे हे फक्त दलितांचे नाही, अशा पद्धतीनं जे प्रचार केला जातो त्याच पद्धतीनं लोकप्रतिनिधी हा सर्वांचा असतो. जर ओबीसी नेते जर फक्त जातीसाठी उभा राहत असतील तर मराठा लोकांनी सुद्धा जात बघूनच मतदान करायला पाहिजे आणि तो व्यक्तीसुद्धा योग्य असला पाहिजे. कोणाला मतदान करा मी असं नाही म्हणत, पण कोणाला मतदान करू नका
हेच एक तुम्हाला मी ठाणकावून सांगतो आहे. यावर विचार करायला हवा तुम्ही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर तुम्ही बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करायला मात्र विसरू नका. जय शिवराय, जय शंभूराजे.